नमस्कार मंडळी, कसे आहात? अपेक्षा करते सगळेच मस्त मजेत आणि आनंदात असतात. चला आज तुम्हाला माझ्या गावाची ओळख करून देते. तर हे आहे नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा एक गावातील एक मुकी दत्ताची चांदीची मूर्ती असलेले वर्षानुवर्षांनी पिढ्यानपिढ्या परंपरा चालत आलेले असलेले हे मंदिर. आणि ही दत्त जयंतीच्या दिवशी दत्ताची मूर्ती ही गावभरात मिरवणूक काढली जाते आणि अभिषेक करून तिला पुन्हा प्रस्थापित केले जाते. आणि हे फक्त दत्त जयंतीच्या दिवशीच होतं. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे श्वन खरेदी विक्रीसाठी महाराष्ट्रभरात प्रसिद्ध हे आहे. याला चेतक फेस्टिवल म्हणून ओळखले जाते, कारण महाराणा प्रतापांचा स्वान येथूनच खरेदी केला गेला होता. त्यामुळे याला चेतक फेस्टिवल म्हणून असं नाव देण्यात आले. त्यानंतर स्वान 50,000पासून ते 10 कोटीपर्यंत खरेदी विक्री केले जातात. आणि बरेचसे बघा, तुम्ही न्यूज बघितलं असेल ना, तर तुम्ही त्यात बघितलं असेल बादल, सूर्या, राजा हे स्वान अगदी कोट्याच्या कोटी प्राईसला विकले गेलेले आहेत, खरेदी केले गेलेले आहेत ह्याच गावात. आणि बऱ्याचदा साम TV न्यूजवर हे देखील दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मी देखील बघितलं आहे. लोकांचं सांगण्याप्रमाणे इकडे बरेच मोठमोठे अभिनेत्री देखील आले. चला हवा येऊ द्याची टीम, हास्यजत्राची टीम, त्यानंतर गेल्या वर्षी खानदेशमधील विनोद कुमावत आणि राणी कुमावत देखील यांचा लाईव्ह कार्यक्रम झाला होता. मी तर नाही बघितला होता, कारण एवढ्या गर्दीत मी तर नाही गेली होती. चला असो, पाडणे तर तुम्ही बघतच आहात, पण त्यासोबत दगडांपासून तर लाकडांपासून इतर सगळ्या धातूंच्या वस्तू तुम्हाला या गावात या यात्रेत मिळून जातील. आणि हो, तुम्ही अजून देखील या ठिकाणी व्हिजिट केली नसेल ना, तर मी सांगते म्हणून नक्की करा. आणि हा, गेल्या 7 ते 8 वर्षापासून बघते मी. खरंच दत्तांची खूप या गावावर कृपा आहे आणि हे तुम्हाला इथं आल्यावर कळेलच. तुम्ही ऐकलं नसेल ना, तर नक्की अजून कोणत्या तरी व्हिडिओमध्ये बघून घ्या. आणि मला जेवढं माहिती होतं ना, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुरेपूर सांगण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. चला असो, आता तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहत आहात ना, तर ही कमी गर्दी जेव्हा आम्ही तर नेहमीच राहतो, त्यामुळे आम्ही कधीही केव्हाही जातो तेव्हा एरवी एवढी गर्दी नसते किंवा कोणीही नसतं. जेव्हा तुम्ही दत्त जयंती असते किंवा यात्रा असते तेव्हा येणार, तर तुमच्या लवकर नंबर लागणारच नाही, कारण खूप गर्दी असते. आणि तुम्ही इथे यात्रा बघू शकता. अशा पद्धतीने 1 ते 1.5 महिना यात्रा असते आणि त्यामुळे गर्दी एवढी असते. ह्या वर्षी जर तुम्ही ऐकलं असेल ना, तर पहिल्या दिवशी ॲक्च्युली 80 ते 85,000 पब्लिक होती. आणि हे माझे मिस्टरच सांगत होते, कारण त्यांच्या ड्युट्या सुद्धा इथंच लावल्या जातात. कारण तुम्हाला माहिती आहे की ते गव्हर्नमेंट जॉबला आहेत आणि त्यांची ड्युटी इथं लागते. कारण स्वान कधी कोणाला लात मारतं, कोणाला चावून घेतं, किंवा बरेचसे लोक जे आहेत ना, जेव्हा बघायला येतात तेव्हा बरेचसे त्यांना हाताला लागतं किंवा पायाला लागतं किंवा कोणी चक्कर वगैरे पडून येतं. आणि धूळ देखील खूप असते, तर कोणाला काय प्रॉब्लेम होतो, कोणाला काय प्रॉब्लेम होतो. त्यामुळे वैद्यकीय अधिकारींचा कॅम्प देखील तिथे लागलेला असतो आणि त्यामध्ये माझ्या मिस्टरांचा कॅम्प देखील असतो. त्यामुळे त्याची ड्युटी तिथंच असते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्की करून घ्या. तुम्हाला अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत मी नेहमी भेटेल. नेहमी मी यूट्यूबला काही व्हिडिओ टाकत असते, जसं की DIY, हेअर केअर, हेअर रेमेडी, स्किन केअर आणि किचनचे छोटे मोठे व्हिडिओ, ऑनलाईन शॉपिंगचे बरेचसे व्हिडिओ. अजूनही केले नसेल तर नक्की करा. व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. चला, मी तर इथं दर्शन केले आणि नेहमीच करत असते, तुम्हीही केलं असेल. किचनमधील मला सुद्धा मंदिर दिसतं आणि वरती केल्यावर तर पूर्णच मंदिर दिसतं. चला एक व्ह्यू दाखवते. रात्री मी सकाळी 4 किंवा 5 वाजेला उठली आणि वरती चक्कर मारायला गेली, तर मला पूर्ण मंदिर दिसतं. तर ते देखील एक छोटंसं व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते. हे पहा, हा जो नजारा आहे तो रात्री 4 ते 5 वाजेचा आहे. कसं